स्टार्ट करूया आपण. क्लस्टर क्रिएट केलं होतं आपण. त्याच्यामध्ये दोन नोड्स क्रिएट केलेत आणि त्याचं नाव पुढे तुम्हाला दिसते. आणि हे कुबरनेटिस एक VM लॉन्च केली होती होस्टसाठी, म्हणजे क्युबरनेटिस क्लस्टर कनेक्ट करण्यासाठी. त्याला नाव दिले कुबरनेटिस होस्ट. त्याच्याद्वारे आपण क्लस्टरला कनेक्ट करतो. ह्यामध्येच आपण सगळ्या EC2 म्हणजे कमांड्स इन्स्टॉलेशनच्या केलेल्या आहेत. क्यूब कॉन्फिग फाईल पण आपली ह्याच मशीनमध्ये उबंतू युजरला आहे. म्हणजे रूट युजरला नाही आहे. ज्या युजरला क्यूब कॉन्फिग फाईल आहे तोच युजर कुबरनेटिस क्लस्टरला ॲक्सेस करू शकतो. आत्तापर्यंत आपण पॉड्स कसे क्रिएट करायचे कमांड्स पाहिल्या होत्या. पॉड्स चेक करण्यासाठी kubectl गेट पॉड्स थोडं रिकॅप करू आपण. आणि पूर्ण जर रिसोर्सेस डिलीट करायचे तर kubectl डिलीट ऑल. जनरली कमांड काय आहे की kubectl डिलीट पॉड आणि पॉड नेम, पण मला पूर्ण रिसोर्सेस डिलीट करायचे, मग मी ऑल रिसोर्सेस करतोय. मी त्याला नेम म्हणजे हायफन हायफन ऑल असं करतो. अजून नोड्स पाहण्यासाठी kubectl गेट नोड्स, म्हणजे तुम्ही कॅरेक्टर मारू नका, पण थोडं थोडं माहिती पाहिजे. गेट नोड्स गेट पॉड्स गेल्यावर येतं. क्लस्टर इन्फॉर्मेशन क्यूब कॉन्फिग फाईलमध्ये .ls-l हिडन फाईल आहे. केली डॉट क्यूब फोल्डर इथं त्याच्यामध्ये कॉन्फिग फाईल आहे. ती जर तुम्ही कॅट कमांड यूज केली तर तुम्हाला पूर्ण क्लस्टरची इन्फॉर्मेशन दिसते. किती कोण युजर यूज करताय, कोणतं एन्व्हायरमेंट आहे, डेव्ह एन्व्हायरमेंट, प्रोडक्शन एन्व्हायरमेंट, टेस्टिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे आपण ते सेट नाही केलेले अजून, पण ॲक्च्युअल तसं राहतं ऑर्गनायझेशनमध्ये. आणि तुमचं कॉन्टेक्स्ट कुठल्या कॉन्टेक्स्टने यूज करताय. अजून कुठल्या कमांड्स होत्या. kubectl डिस्क्राईब पॉड डिस्क्राईब करण्यासाठी परत एकदा पॉड क्रिएट करून दाखवतो. पॉड डॉक्स KDIR S2 कुबरनेटिस त्याला KATS का म्हणतात तर त्याच्या आतमध्ये 8 अक्षर आहे के आणि एस मध्ये, त्यामुळे कुबरनेटिस म्हणतात. सीडे KATS डिरेक्टरीमध्ये जातो. सॉरी, S2 KATS LSMTA VI pod dot YAML पेस्ट. हे सगळीकडे सेम राहतं, म्हणजे API व्हर्जन काइंड मेटाडेटा स्पेक. हे 4 ब्लॉक पूर्ण सगळ्या YAML फाईल्समध्ये असणार आहे. म्हणजे आता मी पुढे तुम्हाला दाखवणार डिप्लॉयमेंटची आपण YAML फाईल पाहू दुसऱ्या रिसोर्सेस तिथं सेमच आहे, फक्त एक कंटेंट चेंज होतं. मेटाडेटामध्ये नाव लेबल्स राहतात. काइंडमध्ये कुठला रिसोर्सेस यूज करायचा आहे, API व्हर्जन स्पेसिफाय केले कुबरनेटिसने प्रत्येक रिसोर्सेससाठी. आता मला एनजिनिक्स ही इमेज आहे आणि हे व्हर्जन त्याचं 1.14.2 इस्केप. आणि हां, मी याला इथं हे का नाही देते, म्हणजे YAML फाईल मी सांगितलं होतं की हॅश 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 आणि खाली डॉट डॉट एंड होती. ही जनरली सिंगल YAML फाईल आहे. जर मल्टिपल असेल तर मग तुम्ही याच्या खाली एक एक देण्यासाठी ते करू शकता. तर ह्या डिरेक्टरीमध्ये YAML फाईल आहे, तर ह्याच डिरेक्टरीमध्ये कमांड अप्लाय होणार. तुम्ही जर मागच्या डिरेक्टरीमध्ये गेलाय आणि kubectl अप्लाय -f डॉट जरी केलं करंट डिरेक्टरीमध्ये, तर एरर रीडिंग रिकग्नाइज फाईल एक्सटेन्शन JSL YAML काहीच दिसत नाही. जेसन पण चालते, लक्षात ठेवा. जेसन सिंटॅक्स मध्ये पण ते जेसन मध्ये असलं पाहिजे. ऍक्च्युली मी सांगितलं होतं की सेरिलायझेशन लँग्वेज आहे जेसन YAML XML. हे YML आणि YAML सेमच आहे.
cds2 kubernetes kubectl क्रिएट पण करू शकता तुम्ही. क्रिएट म्हणजे अप्लाय -f pod डॉट am सॉरी pod nginx क्रिएट झाला. kubectl गेट पॉड्स अजून इन्फॉर्मेशन मध्ये -o आणि वाईड कुठल्या नोडवर तो पॉड शेड्यूल झाला हे दिसतं आपल्याला. ह्या नोडवर शेड्यूल झालाय तो पॉड. स्टेटस काय रनिंग आहे. रिस्टार्ट किती वेळा झालाय 0 वेळा. बस हेच सांगायचं होतं. अजून हां या पॉड बद्दल अजून इमेज कुठली यूज केली आहे. kubectl डिस्क्राईब पॉड आणि nginx. IP ॲड्रेस काय 192.168.27.122. नेम कुठले nginx. नेम स्पेस डिफॉल्ट आहे हे सांगणार मी. नेम स्पेस काय प्रायोरिटी 0 आहे. नोड कुठल्या नोडवर शेड्यूल झालाय ते इथे दाखवलंय. स्टार्ट टाइम लेबल दिलाय का नाही दिला आपण. एनोटेशन नाही दिलंय. स्टेटस रनिंग आहे. बस कंटेनर्स मध्ये बघितलं तुम्ही इमेज लागते. कुठली इमेज आहे. हा कंटेनर आय डी आहे. पॉड म्हणजे नथिंग बट कंटेनर आहे. हे इथंच प्रूव्ह होत आहे. कंटेनर आय डी हा दिलाय त्यांनी. जसे तुम्ही डॉकर कंटेनर मध्ये यायचा एवढा मोठा. nginx 1.142 इमेज आय डी हा दिलाय. पोर्ट्स 80 आणि हे कंडिशन्स आहे. हे बाकीचं काय हे तुम्हाला कळेल हळूहळू. आणि हे पाहिलं नाही तर क्युबलेटचं काम काय आहे की कुठल्या नोडवर पॉड शेड्यूल करायचा आहे. तर क्युबलेटच पूर्ण वर्कर नोडवर पुलिंग इमेज क्युबलेटने केलंय. सक्सेसफुली पुल्ड इमेज क्रिएटेड कंटेनर nginx स्टार्टेड कंटेनर nginx हे. आणि हे शेड्यूलर काय करते त्या असाइन करते काम. मी सांगितलं की API सर्व्हर रिसेप्शनिस्टचं काम करतं. ते रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतं आणि शेड्यूलर काम शेड्यूल करतं की मॅनेजर सारखं कुणाला काम द्यायचं. इथं ह्या नोड हा शेड्यूलरने सिलेक्ट केला हे दिसते. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. आता आपण ओके डिलीट करतो मी पॉड. kubectl हा सिंगल पॉड आहे म्हणजे याच्यावर आपलं nginx ऍप्लिकेशन आपण डिप्लॉय केलंय. पण हे nginx ऍप्लिकेशन म्हणजे सक्सेसफुल आहे असं समजा. म्हणजे आपण जरी IP ॲड्रेस टाकून ऍक्सेस करत नसलो कारण का तो आपल्याकडे ऑप्शन नाही. जर आपल्याला सर्व्हिस क्रिएट करावी लागते तरी आता आपण सपोज आपल्याकडे 3-4 सिनारिओ आहेत. एक आहे की एकाच पॉडवर आपलं पूर्ण ऍप्लिकेशन असणार आहे का तर नाही. मल्टिपल पॉड्स आपल्याला क्रिएट करावे लागणार आहे. मल्टिपल पॉड्स क्रिएट करण्यासाठी ह्या पॉड फाईलमध्ये कुठं असा ऑप्शन आहे का कॅट पॉड. अल्टिमेटली आपल्याला पॉडच क्रिएट करायचे लक्षात ठेवा. नाही इथं नंबर्स द्यायचा ऑप्शन नाहीये पॉड डॉट ml मध्ये. मग आपल्याला दुसरा एक रिसोर्स क्रिएट करावा लागतो. त्याला वर्कलोड रिसोर्सेस असे बोलला. म्हणजे पॉड क्रिएट करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि जनरली तेच फॉलो होतं. हे जनरली सिंगल पॉड डॉट ml फाईल कोणीच क्रिएट करत नाही लक्षात ठेवा. पॉड आपण रेप्लिका सेट पहिलं रेप्लिका सेटने व्हायचं. आता डिप्लॉयमेंट म्हणजे ते डिप्लॉयमेंट नावातच आहे. डिप्लॉयमेंट डॉट ml फाईल क्रिएट करतो आणि पॉड क्रिएट करतो. आता मी काय करतो मल्टिपल पॉड्स क्रिएट करायचे. तर एक सगळ्यात आधी मी रेप्लिका सेट सांगतो तुम्हाला. रेप्लिका सेट वर्क करते. रेप्लिका सेट डॉक्स. रेप्लिका सेट म्हणजे काय त्याच्या नावाच आहे रेप्लिका. रेप्लिका म्हणजे एक्झॅक्ट कॉपी. एका पॉडची आपण मल्टिपल कॉपी बनवतोय का. एक पॉड डाऊन झाला तर दुसरा तयार आहे. म्हणजे जेवढे ट्रॅफिक वाढेल तेवढे आपले पॉड जास्त पॉड असलेले युजफुल आहे लक्षात ठेवा. एकच पॉडवर 1000 युजर्स ते काही वर्क करत नाही. एका पॉडला मॅक्स टू मॅक्स 1 ते 2 युजर ऍक्सेस करतात कारण का ते लाईट वेट आहे कंटेनर्स. त्यामुळं भरपूर पॉड्स राहतात आपल्या प्रोजेक्टमध्ये. रेप्लिका सेट काय करते आपले पॉड्सचे मल्टिपल कॉपी क्रिएट करते. तिथे तुम्हाला नंबर स्पेसिफाय करायचा किती पॉड लागतात तुम्हाला ह्या ऍप्लिकेशनचे. इमेज तीच आहे फक्त आपण पॉडचा नंबर वाढवतोय का कारण का डाऊन टाइम 0 हवा लक्षात ठेवा.
पर्पज काय आहे, इज टू मेंटेन स्टेबल सेट ऑफ रेप्लिका पोर्ट्स रनिंग ॲट एनी गिवन टाइम. हे एवढंच लक्षात ठेवा, हे कोणी विचारत नाही म्हणजे, पण पहिलं आपण डिप्लॉयमेंटच पाहणार आहे, पण त्याच्या आधी रेप्लिका सेट का पाहतोय, कारण काही प्रिव्हियस व्हर्जन आहे म्हणजे डिप्लॉयमेंटच्या आधीचं रेप्लिका सेट. इथं पाहिलं तुम्ही रेप्लिकास किती पॉड क्रिएट करायचे, तर 3 पॉड क्रिएट करायचे, तर 3 रेप्लिका आपण क्रिएट करणार. इथं एपीआय व्हर्जन चेंज झालंय, ॲप/v1. रेप्लिका सेट आणि डिप्लॉयमेंटसाठीच एपीआय व्हर्जन ॲप/v1 राहतं, बाकीच्यांसाठी v1च राहतं मोस्टली. अजून काही रिसोर्स आहे त्याच्यात वेगळं राहतं थोडं, पण मोस्टली हे दोन्हीमध्येच ते शिरत राहतं, लक्षात ठेवा. आणि हा व्ही कॅपिटल आहे लक्षात ठेवा, एपीआय व्हर्जनचा व्ही कॅपिटल आहे आणि रेप्लिका सेटचा आर आणि एस हा कॅपिटल आहे. म्हणजे तुम्ही कोडिंग करताना सपोज तुम्हाला सांगितलं की डिप्लॉयमेंट रेप्लिका सेटचं YAML फाईल लिहा, तर तुम्ही जर टायपो करून चालणार नाही. चार ब्लॉक्स आहेत, एपीआय व्हर्जन, काइंड, मेटाडेटा आणि स्पेक. कॉपी करतोय. पॉड kubectl get pods डिलीट करतो मी, kubectl delete pod nginx. आता मी रेप्लिका सेट नवीन फाईल क्रिएट करतो, YAML फाईल. वेगळा रिसोर्सेस आहेत रेप्लिका सेट, त्याच्यासाठी वेगळी YAML फाईल. VY काही पण नाव दिलं तर चालेल, हेच दिलं पाहिजे असं नाही. VY रेप्लिका सेट डॉट YAML. एवढं ची काय गरज नाही तुम्हाला, म्हणजे हे मी कट करतो बाकीचं. Nginx इमेज यूज करतोय मी सेम. तुम्हाला दुसरं कुठलं व्हर्जन हवं असेल, Nginx, डॉकर हब, टॅक्स, हे केलंय तुम्ही डॉकरमध्ये. हे मल्टिपल त्याचे टॅक्स आहेत. न्यूएस्ट कुठला आहे हे पाहिलं, स्टेबल पर्ल, हे तुम्ही कॉपी करू शकता डायरेक्ट, म्हणजे पुढं हे इथून. अजून पण कुठली इमेज त्याचं पण पॉड बनवू शकता, म्हणजे असं नाही की याचंच बनवायचं. सपोज टॉम कॅट सर्वर आहे, टॉम कॅट, तो आपण टॉम कॅटचं घेऊ. टॉम कॅट इथे इमेज टॉम कॅटच आहे. तुम्ही नुसते व्हर्जन स्पेसिफाय नाही केलं तर ते लेटेस्ट व्हर्जन घेते, टॉम कॅट. काय काय केलंय, रिसोर्स रेप्लिका सेट आहे, नाव त्याला फ्रंट एंड दिलंय, रेप्लिकास 3 क्रिएट करायचे आहेत, म्हणजे 3 पॉड क्रिएट होणार आहे. 1 मिनिट.
सेटचा पर्पज काय आहे? मल्टिपल पॉड्स क्रिएट करणे. मल्टिपल पॉड्स कशासाठी? एखादा पॉड डाऊन झाला तर ऑटो त्याच्या जागी मी दाखवतो तुम्हाला. रेप्लिका सेट YAML फाईल लिहिली आपण. सेम kubectl apply -app mapping values are not. येस, हे 2 वेळा स्पेक झालंय. कारण का हे लेबल्स आणि सिलेक्टर्स यूज केलेत आपण. म्हणजे लेबल आणि सिलेक्टर काय ते मी सांगतो. रेप्लिका सेटचं तुम्ही कंटेनर्स हे कमेंट पास केली. हॅश नेम मॉडिफाय रेप्लिकास अकॉर्डिंग टू युअर केस. एरर येते बघ. मिसिंग रिक्वायर फील्ड सिलेक्टर मिसिंग आहे. सिलेक्टर मॅन्डेटरी केले वाटतं त्यांनी. पहिलं नव्हतं यार. VI रेप्लिका सेट लेबल्स आणि सिलेक्टर्स काय आहे मी सांगतो. कॉपी करतोय. कोडशी काय एवढं हे नका घेऊ, फक्त रेप्लिका सेट. आणि हे जनरली आपण यूज पण करणार नाहीये, पण हे डिप्लॉयमेंट शिकायचे आपल्याला. त्यामुळं डिप्लॉयमेंट का बेटर आहे रेप्लिका सेट विषयी ते पाहायचं आपल्याला. लेबल्स आणि सिलेक्टर काय की तुमच्याकडे सपोज थाउजंड्स ऑफ पॉड्स आहेत वेगवेगळे. म्हणजे फ्रंट एंडसाठी, बॅक एंडसाठी, डेटाबेसचे पण पॉड आहेत, DB. तर तुम्ही डिफरन्शिएट कसं करणार की कुठला पॉड कोणत्याचा आहे? म्हणजे तुम्ही जरी वेगवेगळे इमेज यूज केली, वेगवेगळे नेम यूज केले, पण फक्त फ्रंट एंड सर्व्हिस ओपन करायची आहे, तर मग ह्या सर्व्हिसला एक असा काहीतरी दिलं पाहिजे सेम, की ज्याने आपल्याला ती ओळखेल हा हे फक्त फ्रंट एंडचा पॉड आहे. तर तेव्हा लेबल्स कन्सिडर केले जातात. लेबल्स म्हणजे एक प्रकारचा टॅगच येतो की तुम्ही लेबलिंग करा. आणि ह्या ऑप्शनमध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही एखादे डिप्लॉयमेंट किंवा सर्व्हिस स्पेसिफाय करताय, मोस्ट ऑफ दी सर्व्हिसमध्ये यूज होतो. सर्व्हिस रिसोर्समध्ये, कुबरनेटिस सर्व्हिसमध्ये. तेव्हा आपल्याला म्हणजे आता जरी आपण इथं इमेज स्पेसिफाय केली आहे,
इमेज स्पेसिफाय केली आहे, पण जेव्हा इमेज स्पेसिफाय नाही करत आपण सर्व्हिसमध्ये, तेव्हा पॉड कसं कळणार की कोणत्या पॉडवर ही सर्व्हिस अप्लाय करायची आहे? असं नाही की पूर्णच्या पूर्ण पॉड्सवर सर्व्हिस अप्लाय, पूर्णच्या पूर्ण क्लस्टरवर. तेव्हा सिलेक्टर नावाचा कॉन्सेप्ट येतो. लेबल दिलाय आणि तुम्ही सिलेक्टरने सिलेक्ट करताय की कुठल्या टाईपचं पॉड तुम्हाला लागतंय. हे सर्व्हिसमध्ये मी परत सांगतो. आता इथं काय केलं त्यांनी, टायर फ्रंट एंड हा लेबल दिलाय, लेबल्स मेटा डेटामध्ये, आणि मॅच लेबल्स मध्ये सिलेक्टर मध्ये फ्रंट एंड इथं मॅच केलाय. परत अजून एकदा फ्रंट एंड इथं मॅच केलाय. स्केप फुल इमेज चेंज करतो मी. रेप्लिका सेट ॲप्स फ्रंट एंड क्रिएटेड क्यूब CTL. आता तुम्ही पॉड पाहण्यासाठी गेट पॉड्स करत होता, तसं रेप्लिका सेट पाहण्यासाठी गेट RS. फ्रंट एंड किती पॉड रेप्लिका पाहिजे होता मला? 3. करंट किती आहे? 3. रेडी 3 16 सेकंदापूर्वी. RS -O OI, सॉरी. सिलेक्टर इथं लेबल, ह्या लेबल्स म्हणजे हे सिलेक्टर ऑप्शन आला की तुम्ही जरी फ्रंट एंड नावाचे लेबल्स कुठल्या पॉडला आहे ते पाहण्यासाठी तुम्ही सिलेक्टर इथं पाहिलं, टायर फ्रंट एंड हा लेबल आपण लावलेला आहे. कंटेनरचं नाव काय? एनजिनिक्स ॲप. इमेज कुठली यूज केली? एनजिनिक्स. आता याचा यूज केस काय ते सांगतो, ते इम्पॉर्टंट आहे खूप. क्यूब CTL गेट पॉड्स, आपण 3 पॉड पाहिले होते, म्हणजे पॉड्स. रेप्लिकामध्ये 3 नंबर स्पेसिफाय केला होता, तर 3 पॉड क्रिएट झाले. ते पाहिलं, फ्रंट एंड वेगवेगळा नंबर आहे, वेगवेगळा नंबर आहे. आता मी सपोज एखादा पॉड डिलीट करतोय, क्यूब CTL डिलीट पॉड. परत 3 दिसत आहे का तुम्हाला इथं? आता 2 नाही दिसत, 3च दिसणार. क्यूब CTL गेट पॉड्स हे 4 सेकंद. हे याचं फीचर आहे, म्हणजे सेल्फ फिलिंग कॅपेबिलिटी बोललं जातं त्याला. तुम्ही जेवढा नंबर दिलाय, म्हणजे त्याला डिझायर्ड स्टेट म्हणतात कुबरनेटीज मध्ये. डिझायर्ड स्टेट. डिझायर्ड स्टेट किती दिलेत? 3 रेप्लिकास दिलेत. आणि आता आपली ऍक्च्युअल स्टेट किती आहे? 3च रेप्लिका आहे. आता एक ऍक्च्युअल स्टेट मी कमी करतोय, एखादा पॉड मी कमी करतोय. एक मिनिट. मित्र पण आलाय बरं आतमध्ये बस. मित्र आहे आतमध्ये.
kubectl परत एकदा मी दाखवतो डिलीट. आता ऑलरेडी 111 सेकंद झालेत, किंवा परत हाच डिलीट करतो जो परत क्रिएट केला होता. कॉपी आणि पेस्ट. सर्व्हर डझंट हॅव रिसोर्स टाईप राहिलं. पॉड डिलीट पॉड राहिले. कुठला रिसोर्स डिलीट करायचा. मी kubectl गेट पॉड्स करतोय. परत हे पाहिलं 8 सेकंदापूर्वी हा अप झाला. हे दोघांना 4 मिनिटं झालेत. हे मी यांना काहीच केलेलं नाही. हे 2 ते 2 तसेच आहेत. ही म्हणजे मी रेप्लिकाच किती स्पेसिफाय केलं, याला सेल्फ फिलिंग कॅपेबिलिटी बोललं जातं. ही डॉकर सॉर्ममध्ये नाही आहे, त्यामुळे कुबरनेटिस एवढं युजफुल आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली ते पॉड क्रिएट करतं. जर तुम्ही एखादा पॉड किल झाला आहे बाय चान्स, किंवा मल्टिपल पॉड किल झाले, हे याचं एक फीचर आहे. रेप्लिका सेट द्वारे पाहिलं होतं. पण आपण आहे ना हे यूज नाही करत रेप्लिका सेट. हे जुनं व्हर्जन झालंय. आपण डिप्लॉयमेंट यूज करतोय. नाही ठीक आहे, हे इथपर्यंतच करा रेप्लिका सेट पर्यंत. काय परत एकदा सांगतो मी हिंदीमध्ये. रेप्लिका सेट पाहिलेत आपण, म्हणजे रेप्लिकाच क्रिएट करतोय मल्टिपल्स, बाकी काही क्रिएट करत नाही. याच्याबद्दल अजून रेप्लिका सेट काय करते, इन्शुअर्स दॅट स्पेसिफाईड नंबर ऑफ पॉड्स रेप्लिकाज आर रनिंग ॲट एनी गिवन टाइम. तर तो नंबर कुठे दिलाय आपण, रेप्लिकाज मध्ये दिलाय. आता मी परत एकदा दाखवतो, इथे चेंज करतो तो नंबर. vi kubectl apply कॉन्फिगर्ड म्हणले बघा, कॉन्फिगर्ड. इथं क्रिएट म्हणलं होतं का, कारण का आपण नंबर चेंज केलाय. kubectl गेट पॉड्स, 5 पॉड्स अप अँड रनिंग आहे. हे 2 आत्ता क्रिएट झाले, 13 सेकंद, हे 14 सेकंद. हे पूर्वीच क्रिएट केले आपण. 6 मिनिट 21 सेकंड, 2 मिनिट 90 सेकंड, 6 मिनिट 21 सेकंड. रूमवर म्हणजे ठीक आहे, आज थांबूया आपण इथं. उद्या घेऊया लेक्चर डिटेलमध्ये, त्यामध्ये डिप्लॉयमेंट सांगतो. चलो बाय. बाय.